नमस्कार मंडळी, निरालीमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज 22 डिसेंबर शुक्रवार गीता जयंती आहे। तर गीता जयंतीनिमित्त गीता या ग्रंथाविषयीची माहिती आपल्यासोबत शेअर करते। आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी मोक्षदा एकादशी आहे आणि हा दिवस भगवद्गीतेचा जन्मदिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो। भारतभूमीवर गीतेचा या हिंदू धर्मग्रंथाचा जन्म झालेला आहे। तर हा सर्वांसाठीच अभिमानाचा दिवस आहे, गौरव दिन सुद्धा म्हणता येईल। तर गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज 5160वी ही गीता जयंती आहे। महर्षी व्यासांनी महाभारताचं सर्व सार भगवद्गीतेत दिलेला आहे। भगवद्गीतेला उपनिषदाचा मान मिळालेला आहे। गीता हा ग्रंथ प्रत्येकासाठी दिशादर्शक आहे, कर्मज्ञान व धर्मज्ञानाचा कोश आहे। गीता या पवित्र हिंदू ग्रंथामध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत। महाभारत युद्धात याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता। मार्गशीर्ष महिन्यातील या मोक्षदा एकादशीस पवित्र हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता याची पूजा आणि जयंती साजरी होते। तसेच आज श्रीकृष्ण आणि वेदव्यास यांची सुद्धा पूजा होते। गीता या वैश्विक असा ग्रंथ आहे ज्याची पूजा पूर्ण विश्वात आज केली जाते। महर्षी व्यासांनी महाभारताचं संपूर्ण सार भगवद्गीतेत लिहिलं आहे। गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आहे। गीतारूपी अमृत त्यातलं ज्ञान भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण मानवजातीला अर्जुनाच्या निमित्ताने दिलेला आहे। जीवन जगण्यासाठीचे आवश्यक विचार आणि तत्त्व ही गीतेमध्ये सांगितली आहेत। गीता या धार्मिक ग्रंथाने हजारो वर्षांपासून अनेक जातीतील पंथातील लोक, ऋषीमुनी, साधक, भक्त या सर्वांना मानवाला आपलंसे केलेलं आहे। हिंदू धर्मातील जे वेद उपनिषद आहेत, हा जो सर्व महासागर आहे, या सर्व वेद उपनिषदातील ग्रंथातील ज्ञान, हे सर्व ज्ञान छोट्याशा या गीता या धार्मिक ग्रंथात सामावलेलं आहे। गीता हा हिंदूंचा विश्वधर्मग्रंथ आहे। कर्मवीरांना गीता उत्साह देतो। भक्तांना गीतेमध्ये भक्तीचे रहस्य आढळते, तर व्याकरणकारांना गीतेमध्ये शब्दांचे लालित्य तेही दिसते। गीतेने मनुष्याला यशस्वी, शांत, सुखी जीवनाचा शाश्वत असा मार्ग दाखवला आहे। गीता हा मनुष्याला जगाकडे व जीवनमार्गाकडे पाहण्याची पॉझिटिव्ह अशी दृष्टी देतो। मनुष्याची आत्मिक आणि मूलभूत शक्ती वाढवणारा असा हा ग्रंथ आहे की ज्याच्या वाचनामुळे आपले मनुष्याचे मन हे पॉझिटिव्ह विचार करायला लागते। गुलाबाला काटे आहेत, पण काट्यांवर किती सुंदर गुलाब फुलले आहेत हे पाहण्याची दृष्टी हा ग्रंथ देतो। स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे। आपल्या प्राणप्रिय स्वातंत्र्यवीरांनी झुंज देऊन वीर क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी गीता हा हृदयाशी धरून फासावर चढले। याच्यातून असं कळतं की मृत्यूला देखील ते हसत हसत त्यांनी तोंड दिलेलं आहे, अशी शक्ती मिळाली। मृत्यूलाही सामोरं जाण्याचं आत्मिक आणि मानसिक बळ ह्या गीता ग्रंथाने या देशभक्त क्रांतिकारांना दिलं। लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केलेलं आहे। विद्या प्राप्त करायची असेल तर विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या 3 गोष्टी असल्याच पाहिजेत, असा जीवनदृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, असं श्रीकृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा
यात श्रीकृष्णाने असे म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा मी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांच्या बरोबर मी सोबत राहीन आणि अन्यायाच्या विरुद्ध मी विजय मिळवून देईल आणि धर्म हे मी पुन्हा जागृत करेल, धर्म हा सिद्ध करेल. गीता हा ग्रंथ म्हणजे कौरव पांडवांचं जेव्हा रणांगणावर युद्धासाठी ते उभे ठाकलेले असताना, त्या धर्मयुद्ध सुरू असताना अर्जुनाला दिलेला तो उपदेश आहे. अर्जुन कौरवांच्या विरुद्ध पाहतो तर आपले जे गुरुजन आहेत, आपले सासरे आहेत, आपले मित्र आहेत, आपले भाऊ आहेत, यांच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं, यांच्या विरुद्ध आपल्याला युद्ध करायचं आहे, त्यांचे प्राणहरण करायचे आहेत, ह्या विचारानेच अर्जुन हा हतबुद्ध होऊन गेलेला होता. शस्त्र हे त्याने खाली टाकून दिलेले होते आणि आता मी युद्ध करणार नाही, कारण हे सगळे स्वकीयच आहेत. त्यांची हत्या करून विजय मिळाला तरी तो विजय मला पराजयासारखाच होईल आणि म्हणून मी हे युद्ध करणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने अर्जुनास युद्धास प्रवृत्त केले आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, युद्ध हे तुझ्यासारख्या तेजस्वी क्षत्रियाचा स्वधर्म आहे. स्वधर्म भावी परिणामांचा विचार न करता आचरायचा असतो. आणि रणांगणाचं आणि अर्जुनाच्या मनस्थितीचं वर्णन हे गीतेच्या पवित्र ग्रंथातल्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग यामध्ये केलेलं आहे. दुसऱ्या सांख्य योगामध्ये भगवानांनी सांगितलं की आत्म्याच्या अमरत्वाबद्दल सांगितलं. ते अर्जुनाला म्हणतात, यात हत्या होणार आहेत, यात नाशवंत शरीर हे नष्ट होणार आहे, आत्मा नाही. आत्मा हा सनातन आणि अविनाशी आहे, त्यासंबंधी शोक करण्याची आवश्यकता नाही. क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध आहे. युद्धात जर मृत्यू आला तर स्वर्गाचे दार आणि युद्धानंतर जर विजय आला तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होणार आहे. तेव्हा तू सुखदुःखाचा विचार न करता सुख दुःख लाभ हानी सर्व एक समान मानून तू युद्ध कर. स्थिर बुद्धी पुरुषाचं वर्णन श्रीकृष्णाने यामध्ये केलेलं आहे. गीतेमध्ये आणखी ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग असे अनेक योगांची माहिती दिलेली आहे. ब्रह्म म्हणजे अनंताचं ज्ञान, सर्व ज्ञान, त्याचा साक्षात्कार झाला म्हणजे मोक्ष मिळतो. योग हे ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे असे प्रभू म्हणतात. योग हे मनासह सर्व इंद्रियांचा संयम साधण्याचा शास्त्र आहे. चित्त एकाग्रता साधता येते. या पृथ्वीतलावर मनुष्य जीवन कसं जगावं याची माहिती, याचं ज्ञान ह्या पवित्र अशा गीता ग्रंथात दिलेलं आहे. तर प्रत्येकाने त्याचा अभ्यास केला आणि वाचन केला आणि अंगीकारलं तर फारच छान आहे. माहिती कशी वाटली प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब झाले माझ्या चॅनल. थँक्यू. पुन्हा भेटूया.